नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजना 25 नोव्हेंबरची सर्वात महत्त्वाची अपडेट. 25 नोव्हेंबरची सर्वात महत्त्वाची अपडेट, सर्वात मोठी जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात. पाहू शकता बघा, नोव्हेंबर हप्ता GR, नोव्हेंबरचा जो हप्ता आहे त्याच्याविषयीचा जो GR आहे त्याच्याविषयी महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. म्हणजेच काय, तर ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहे तर त्या पैशांच्या संदर्भात महत्त्वाची अपडेट असणार आहे. बघा, नोव्हेंबरच्या हप्त्याचा GR संदर्भात महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे, समजणार आहे. त्याच्यानंतर बघा, KYC कशी करायची ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअरली कळणार आहे. बहुतेक महिलांचे प्रश्न आहेत, ते प्रश्न आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. त्याच्यानंतर बघा, 32 लाख अपात्र नाहीत, 32 लाख ज्या महिला आहेत त्या अपात्र असल्याची बातमी त्या ठिकाणी होती, तर त्या संदर्भातची पण महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्याच्यामुळे महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे, सर्व लाडक्या बहिणी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे. त्याच्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे, सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. चला तर मग लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आणि आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काय अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरान काही तुम्हाला समजून सांगतो. लगेच आपण सुरुवात करूया. तर बघा, नोव्हेंबरच्या हप्त्याच्या संदर्भात जसं की आपणा सर्वांनाच माहिती आहे की सध्या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्यांची रणधुमाळी सुरू आहे. राज्य निवडणूक आयोगाने अलीकडेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला असून सध्या राज्यामध्ये आचारसंहिता लागू आहे. आचारसंहितेच्या काळात पण कुठल्याही पद्धतीचा अडसर जे आहे ते नसणार आहे, अशा पद्धतीची माहिती स्वतः अधिकाऱ्यांनी सांगितलेली आहे. परंतु नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो नोव्हेंबरच्या हप्त्याच्या संदर्भात महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. बघा, 3 डिसेंबरला निकाल मला वाटतं त्या ठिकाणी लागणार आहे. 3 डिसेंबरला हा जो काही निकाल आहे तो लागणार आहे. आणि 3 डिसेंबरला हा निकाल जाहीर झाल्याच्या नंतर 3 डिसेंबरला निकाल जाहीर झाला की आचारसंहिता आपली संपते. ठीक आहे, आचारसंहिता संपली की सर्वांना पैसे येणार आहेत. परंतु बघा, जेव्हा केव्हा आपल्याला पैसे येतात तेव्हा नेहमीच GR येत असतो, शासनाचा GR येत असतो. आता आपण जर पाहिलं तर GR येण्यासाठी आता ह्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची त्या ठिकाणी आपण हे म्हणू शकतो शेवट आहे, म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा शेवट आहे. त्याच्यामुळे ह्या महिन्यामध्ये हा जो काही GR आहे तो GR येऊ शकतो. ठीक आहे, हा जो काही GR आहे हा GR आता ह्या ठिकाणी येऊ शकतो. एवढ्या 2 ते 4 दिवसांमध्ये हा GR येऊ शकतो. आणि GR जर आला तर तुम्हाला या ठिकाणी पैसे जे आहेत ते पुढच्या महिन्यामध्ये मिळणार आहेत. आणि जर GR आला नाही तर तुम्हाला पैसे लवकर मिळणार नाहीत, कारण GRवरच सगळं काही डिपेंड आहे. बहुतेक महिलांच्या कमेंट्स होत्या, दादा पैसे आम्हाला येतील की नाही, नोव्हेंबरचा हप्ता येईल की नाही. तर त्याच्या संदर्भातच तुम्हाला सांगतोय, नोव्हेंबरचा हप्ता मिळण्यासाठी GR येणं गरजेचं आहे. कारण GR म्हणजे जे काही निधी आहे तो त्या ठिकाणी एका विभागाकडनं दुसऱ्या विभागाकडे ट्रान्सफर केला जातो. GRच्या माध्यमातून ती माहिती येते आणि त्यानंतर तो महिला व बालविकास विभागाकडे निधी ट्रान्सफर होत असतो. ठीक आहे, अजून GR आलेला नाही आहे. GR जो आहे तो लवकरच त्या ठिकाणी येऊ शकतो. GR आला की तुम्हाला आपल्या चॅनलवर अपडेट पाहायलाच मिळणार आहे. ठीक आहे, तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता जो आहे तो त्या ठिकाणी मिळेल की नाही त्याच्या संदर्भातची माहिती अजून तरी आलेली नाही, कारण GR वगैरे आलेला नाही आहे. आता पुढची महत्त्वाची माहिती बघा, तर पाहू शकता ही आहे आपल्या कामाची पावती. थँक्स दादा, माहिती छान आहे. संगीताताई तुपे यांनी केलेली कमेंट आहे. तर संगीताताईंचे मी त्या ठिकाणी खूप खूप आभार मानतो. तुम्ही आपला व्हिडिओ बघितला आणि आपल्या व्हिडिओला कमेंट केली, त्याच्यासाठी तुमचं खूप खूप आभार. सर्वात अगोदर मी सर्व लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो, लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला तुम्ही लाईक करत नाही आहेत असं त्या ठिकाणी मला वाटतं. कारण व्हिडिओ जो आहे तो त्या ठिकाणी जास्तीत जास्त महिलांपर्यंत गेला पाहिजे, तो जात नाही आहे. आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे महिला भगिनी व्हिडिओला लाईक करत नाही आहेत. त्याच्यामुळं तर सर्व महिलांना माझी विनंती राहील, सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचणार आहे. तर बघा, संगीताताई तुपे यांनी केलेली कमेंट, थँक्स दादा, माहिती छान आहे. आणि त्यांना मी उत्तर पण दिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, पाहू शकता वल्लरीताई कापरे यांनी पुन्हा एकदा आपला व्हिडिओ बघितला आणि कमेंट पण केली. त्यांचं त्या ठिकाणी खूप खूप आभार. दादा सर, आय हॅव नो वर्ड्स टू thank you because right from the first installment you are standing by your sisters giving them true and real updates. Once again thank you so much दादा सर. पाहू शकता बघा, म्हणजे आपण पहिल्या इन्स्टॉलमेंटपासून जेव्हापासून योजना सुरू झाली तेव्हापासून ते आत्तापर्यंत तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन आपल्या चॅनलच्या माध्यमातून करत आहोत. या ताईंना पण मी या ठिकाणी पाहू शकता, या ताईंना पण मी उत्तर जे आहे ते त्या ठिकाणी दिलेलं आहे, आभारी आहे ताई म्हणून. ठीक आहे,
तर अशा पद्धतीने तुमच्या ज्या काही कमेंट्स असतात त्या मी वाचत असतो आणि त्या कमेंट्सचं त्या ठिकाणी उत्तर पण देत असतो. आता बघा KYC कशी करायची, तर तुम्हाला वेबसाईट आहे, वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे आणि KYC करायचे. ज्यांच्याकडे आधार कार्ड नंबर आहे वडिलांचा किंवा पतींचा त्यांच्यासाठी. ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी कसं करायचं, तुमच्या वडिलांचं जर समजा त्यांचा मृत्यू झाला असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट असेल, मृत्यू दाखला तो, आणि जर समजा तुमचे पती असतील ते त्या ठिकाणी बेपत्ता असतील तर तुम्ही जी काही FIR वगैरे केली असेल तर ती तुम्हाला द्यायची. कोणाकडे? अंगणवाडी सेविकांकडे. अंगणवाडी सेविकांना अजून तसे आदेश आलेले नसतील, परंतु लवकरच त्यांना तसे आदेश येतील, कारण शासनाचा निर्णय आहे, शासनाचा GR आहे, त्याच्यानुसार ते आदेश दिले जातील आणि त्याच्यानंतर अंगणवाडी सेविका तुमचे जे काही कागदपत्र ते जमा करतील आणि वरच्या स्तरावर त्या ठिकाणी पाठवून देतील. त्यानंतर तुम्हाला पैसे जे ते त्या ठिकाणी मिळणारच आहे. त्याच्यानंतर तुम्ही आत्ताच एक पाहिलं असेल, महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांची ट्विट होतं. त्यांनी सांगितलेलं आहे की 32 लाख महिला अपात्र झाल्याचे जे काही बातमी वगैरे येते तर त्याच्यामध्ये कुठेही तथ्य नाही आहे. 32 लाख महिला वगैरे अजून अपात्र झालेल्या नाही आहेत. ठीक आहे, तर संपूर्ण क्लिअर झालं आहे. काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.